सर्वांना नमस्कार. आयगॉट प्रशिक्षण करण्यासंदर्भात ज्या सूचना मिळाल्या होत्या मागच्या काही 15 दिवसांमध्ये, तर आता जिल्हा परिषदेने आयगॉट प्रशिक्षण पूर्ण केलं का, डिजी लॉकर इन्स्टॉल करून रजिस्ट्रेशन केलं का हे विचारायचं बंद केलेलं आहे. आणि आता एक लिंक दिलेली आहे तिने, त्या लिंकवरती आपण माहिती भरायची. म्हणजे आपले जे 5 कोर्सेस आहेत, 5 कोर्सेसचे सर्टिफिकेट डाउनलोड करून त्या लिंकवरती अपलोड करायचे. म्हणजे त्यांना तोंडी सांगण्याची आवश्यकता नाही की इतके कर्मचारी झाले, इतके शिक्षक झाले, त्यांना तिथं बसून समजते. त्यामुळे त्यांनी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकला आपण फक्त माहिती भरायचे, 5 सर्टिफिकेट आपले अपलोड करायचे आणि डिजी लॉकरचा एक स्क्रीनशॉट हे अपलोड करायचं आहे. तर ते कसं करायचं याबद्दल मी जरा माहिती सांगणार आहे. तर ती लिंक तुम्हाला मी ग्रुपवरती पुरवणार आहे आणि जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे. कसे भरायचे मी दाखवतो इथे बघा. तर ही लिंक आहे, ही लिंक डायरेक्ट लिंकवरती क्लिक केले की तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होईल, किंवा लिंक कॉपी करून घेऊन जरी तुमच्या ब्राउझरमध्ये तुम्ही पेस्ट केली तरी पण चालेल. ही लिंक आहे गुगल फॉर्मच आहे, जिल्हा परिषदेने पुरवला आहे आपला. तर याच्यामध्ये आपलं नाव लिहायचं. इथं हे जे लाल स्टार दिलेलं दिसतंय, इंडिकेट्स रिक्वायर्ड क्वेश्चन, हे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. कर्मचाऱ्याचे नाव, इथं आपलं नाव भरा, पदनाम लिहा इथं, आणि वर्ग लिहिताना क्लास 3 लिहा. सर्व शिक्षकांनी क्लास 3 लिहिणं अपेक्षित आहे. वर्ग C लिहायचं आहे, क्लास C लिहायचं आहे. काही लोकांनी म्हणजे जे आता डाटा अपलोड झालेला आहे ही जी कॉपी आम्हाला मिळालेली आहे, आता 259 शिक्षकांनी माहिती भरलेली आहे आपल्या वाळवा तालुक्यातल्या. तर काही लोकांनी क्लास A क्लास B घेतलेला आहे. तर कृपया करून सर्वांनी क्लास C घ्या, ही एक सूचना तुम्हाला सांगायची आहे. आणि कार्यालयाचे नाव घेताना इथं पंचायत समिती वाळवा घ्या आणि विभागाचे नाव प्राथमिक शिक्षण विभाग घ्या. आयगॉट पोर्टल रजिस्ट्रेशन झाले आहे का, होय म्हणायचं. आणि किती कोर्सेस पूर्ण केलेले कोर्सेस, तर इथं 5 कोर्सेस पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचे. इथं एक प्रमाणपत्र अपलोड केलं तरी चालेल. इथं PDF असेल किंवा त्याची इमेज तुम्ही डाउनलोड केली असेल तरी चालेल. ॲड फाईल म्हणायचं आहे आणि हा तुमचा जो ऑप्शन आहे इथं ब्राउज करायचं आहे. त्यानंतर तुमची फाईल तुम्ही जिथं सेव्ह केलेलं आहे त्या फाईल्स तुम्ही घ्यायच्या आहेत. आता समजा मी एक घेतली अगोदर, तर ही एक फाईल अपलोड होईल अगोदर, ही पूर्ण अपलोड होऊन जाईल. त्यानंतर इथं दिसेल, तर त्यानंतर परत एकदा ॲड फाईल करायचे. अशा 5 फाईल्स तुम्ही ॲड करायचे तिथं. सर्टिफिकेट्स इमेज असली तर चालेल किंवा PDF असली तर चालेल. तर हे 5 सर्टिफिकेट्स अपलोड केल्यानंतर डिजी लॉकरचे रजिस्ट्रेशन केले आहे का, होय इथं घ्यायचं आहे. आणि डिजी लॉकरचे स्क्रीनशॉट इथं अपलोड करायचं आहे. हा लाल स्टार नाही आहे ह्या क्वेश्चनला, हा कंपल्सरी नाही आहे स्क्रीनशॉट अपलोड करणं, पण इथं लिंक दिलेली आहे तिने, इथं तुम्ही डिजी लॉकरचा स्क्रीनशॉट अपलोड करू शकता. डिजी लॉकरचा स्क्रीनशॉट कसा काढायचा, आपण फक्त ॲप ओपन केलं आपलं मोबाईलचं, इथं आपलं नाव दिसतंय इतकंच अपेक्षित आहे. आपलं नाव दिसतंय याचा अर्थ आपण डिजी लॉकरला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, इतकंच त्यांना अपेक्षित. तुमचं पर्सनल जे डॉक्युमेंट्स आहेत हे दिसणं त्यांना अपेक्षित नाही. त्या डॉक्युमेंट्सचा, आता माझं इथं आधार कार्ड दिसतंय, तर ह्याचे शेवटचे 4 डिजिटच दिसत आहेत. ह्याचे कंप्लीट माझं प्रायव्हसी कुठं लीक होत नाहीत ना. त्यामुळे फक्त आपलं नाव दिसणं अपेक्षित आहे, असा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट इथं अपलोड केला तरी चालेल. आणि हा काय कंपल्सरी क्वेश्चन नाही आहे, होय म्हणायचा हा फक्त कंपल्सरी आहे, पण स्क्रीनशॉट अपलोड करणं कंपल्सरी नाही. आणि हे व्हॉट्सॲप सेवा एक विषय, हा तो पण का कंपल्सरी नाही. व्हॉट्सॲप सेवा आता शिक्षक लोकांना माहिती नसेल, व्हॉट्सॲपद्वारे आपण काय सेवा पुरवतो हा ऑफिसमधला विषय आहे. म्हणजे आपल्या ऑफिसचे ग्रुप आहेत त्याचा स्क्रीनशॉट इथं जरी अटॅच केला तरी चालेल. आपला तुमचा HM ग्रुप आहे किंवा बाकीचे आपले तुमचे असतील कोणत्याही ग्रुपचा एक स्क्रीनशॉट इथं अपलोड केला तरी चालेल, आणि नाही केला तरी चालेल. हा कंपल्सरी क्वेश्चन नाही आहे. इतकं केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे, इतकंच विषय. हा सबमिट केल्यानंतर असा मेसेज येणं अपेक्षित आहे. इतका मेसेज आल्यानंतर आपलं काम पूर्ण झालेलं आहे. तर सर्व शिक्षकांनी
ही लिंक भरून घ्या. धन्यवाद.